हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता. अध्याय 4. श्लोक 1. जनक उवाच. हंतात्मज्ञस्य धीरस्य खेलतो भोगलीलया नहि संसार वाही कैर्य मुडेह सह समानता. अनुवाद. राजा जनक अष्टवक्र मुनींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो व त्यामुळे त्यास आत्मज्ञान खरोखरीच झाले आहे याची पुष्टी होते. राजा जनक म्हणतात, भोगविलासांशी लीलया खेळणाऱ्या धीर गंभीर ज्ञानीपुरुषाची तुलना साऱ्या जगाला आपल्या डोक्यावर घेणाऱ्या मूळ माणसाशी कसे शक्य आहे? विवेचन. तिसऱ्या प्रकरणात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे राजा जनक या प्रकरणात सार गर्भित रूपात व 6 सूत्रात देतो. तो सांगतो की ज्ञानी व अज्ञानी माणसाद्वारे होणाऱ्या कर्मात फरक असतो. अज्ञानी माणसात अहंकार असतो. अहंकारी माणूस स्वतःला कर्ता मानून सर्व कर्मे करतो, म्हणून तो कर्मफलांचा भोगता असतो. ज्ञानी माणसात अहंकार नसतो, म्हणून तो कर्तेपणातून मुक्त होतो. याच कारणाने ज्ञानी माणसाने केलेले कर्म स्वाभाविक व विवेकपूर्ण असतात. त्यामुळे तो कर्मफलांचा भोगता नसतो. तो सर्व कर्म ईश्वराची समजून करतो. अज्ञानी सर्व कर्मे अहंकारामुळे किंवा वासनेमुळे आणि भोगांची अभिलाषा धरून करतो. त्यामुळे अज्ञानी माणूस कर्मफलांचा भोगता बनतो. आत्मज्ञानी या सर्वाचा साक्षी बनतो. जे काही ईश्वराने दिले त्याचा उपयोग करणे चूक नाही, उलट त्याचा तिरस्कार करणे व त्यांचा अहंकारामुळे त्याग करणे हेच चूक आहे व ईश्वराच्या नियमाच्या विरुद्ध आहे. फळाची आकांक्षा व वासना न ठेवता ज्ञानी व्यक्ती स्वाभाविक रीतीने कर्म कर्तव्य पूर्ण करते. असा माणूस फलाच्या इच्छेच्या अभावामुळे निष्काम कर्मयोगी होतो. कर्तव्य बजावताना त्या कार्याप्रती त्याची वैयक्तिक राग, लोभ, मोह, माया असा कोणताच भाव नसतो. त्याच्या मनात कोणताही मानसिक तणाव नसतो व या उच्च दर्जाच्या मनोभावनेतून कर्म कर्तव्य पार पाडण्याची कला व आध्यात्मिक उच्च श्रेणी तो प्राप्त करून घेतो. या उलट अज्ञानी माणूस प्रत्येक कर्म अहंकारापोटी करतो. त्या प्रत्येक कर्मात तो स्वतःला कर्ता समजतो, म्हणून कर्तेपण असते. ईर्ष्या, द्वेष व मानसिक तणाव यामुळे अज्ञानी माणूस चिंताग्रस्त असतो. कार्य पार पाडताना अज्ञानी माणसाच्या मनात अहंकारामुळे हे काम मी करतोय, हे काम माझ्यामुळे घडतंय व मी नसतो तर सर्व कार्याचा नाश झाला असता अशी भावना असते. साऱ्या जगाचा भार जणू आपल्याच डोक्यावर आहे व आपल्यामुळे घर, संसार व जगाचे व्यवहार होतात अशी तो समजून करून घेतो. याउलट ज्ञानी माणूस असे मानतो की या जगाला चालविणारा कोणी असेल तर तो एक ईश्वरच होय. सारी सृष्टी तिच्या अंगभूत नियमानुसार संचलित होते, मी कुणीच नाही. ज्ञानी पुरुष अहंकारमुक्त असतो. हेच तथ्य स्पष्ट करण्यासाठी राजा जनक विचारतो की ज्ञानी पुरुषाच्या कार्याची तुलना अज्ञानी व मूढ पुरुषाच्या कार्याबरोबर कशी करता येईल? दोघांच्या दृष्टीत व कार्य करण्यामागील भावनेत खूप फरक आहे. मेवाड संस्थानात चतुरसिंह नावाचे एक ज्ञानी संत पुरुष होऊन गेलेत. मेवाडी भाषेतल्या एका दोह्यात हेच सत्य स्पष्ट करण्यासाठी त्याने म्हटले आहे की, रहट फिरे चरखो फिरे पण परवा में फेर, यो तो बाळ हरयो करे ओ छुता रो ढेर. म्हणजेच पाण्याचा रहाट पण फिरतो व रस काढणाऱ्या चरखा सुद्धा फिरतो, पण दोघांच्या फिरण्यात फरक आहे. पाण्याच्या रहाटाच्या फिरण्यामुळे ऊसाचे शेत
हिरवेगार होते, तर चरख्याच्या फिरण्यामुळे रस काढलेल्या उसांच्या चिपाडांचा ढीग तयार होतो. ज्ञानी व अज्ञानी माणसाच्या कार्यात हाच फरक असतो. ज्ञानी पुरुष मृत्यूच्या वेळी सुद्धा हसतमुख असतो. मूढ माणूस जिवंतपणे मेल्यासारखा चेहरा करून फिरतो. काहीही धनसंपत्ती नसताना सुद्धा ज्ञानी आनंदित राहतो. सर्व वैभव व सुखे लाभून सुद्धा अज्ञानी माणूस दुःखी व चिंताग्रस्त राहतो. ज्ञानी माणूस कर्म कर्तव्य करताना जणू काही क्रीडानंद मिळवतो, तर अज्ञानी माणूस क्रीडेला सुद्धा कष्टसाध्य काम समजतो. ज्ञानी माणूस जगाला नाटकाप्रमाणे किंवा स्वप्नाप्रमाणे भासमान समजतो, पण अज्ञानी माणूस स्वप्नाला सुद्धा सत्य समजतो. ज्ञानी व अज्ञानी माणसांच्या बाह्य कार्यकलापात समानता असून सुद्धा त्याकडे बघण्याच्या दृष्टीत खूप फरक असतो. राजा जनक याच अनुभूतीचे वर्णन करतात. अध्याय 4, श्लोक 2. यत्पदं प्रेप्सोदिना शक्राध्या सर्व देवताः अहो तत्र स्थितो योगी न हर्षमुपगच्छति. अनुवाद: ज्या पदाच्या अभिलाषेमुळे इंद्र व अन्य देवता हुरळून जातात, दीन होतात, त्या पदाची प्राप्ती झालेला योगी पुरुष मात्र कधीही हर्षोल्लासित होत नाही, हे एक आश्चर्यच आहे. विवेचन: या सूत्रात राजा जनक सांगतात की कर्म तर ज्ञानी व अज्ञानी अशी दोघेही करतात, परंतु अज्ञानी माणसाला कर्मफलाची तीव्र अपेक्षा असते व या अपेक्षेमुळे लाभहानी, सुख दुःख, हर्ष विषाद यासारख्या भावनांनी तो प्रभावित होतो. या विविध भावनांचे मुख्य कारण त्याच्या इच्छा अपेक्षा ह्याच असतात. कामाला सुरुवात करतानाच अज्ञानी माणूस त्यापासून किती लाभ होईल याचा अंदाज घेत त्या अपेक्षांची जोपासना करतो. या कामामुळे एवढा फायदा होईल हे प्रारंभ करतानाच मनात गृहीत धरलेले असते. एवढा लाभ व एवढा आनंद मिळावा अशी अपेक्षा व त्या अपेक्षेचा ताणतणाव त्याच्या मनावर असतो. या भविष्य काळात होऊ शकणाऱ्या फायद्यावर आधारित अशी दुसरी स्वप्ने पाहण्यास सुरुवात होते. पुढच्या योजना तयार होतात. या फायद्यातून होणाऱ्या नफ्यातून घर तयार करीन, मोटार खरेदी करेन, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करेन वगैरे स्वप्ने मनात फुलू लागतात. पण जेव्हा या अपेक्षा पुऱ्या होत नाहीत, तेव्हा शेख चिल्लीच्या मंदमही स्वप्नाप्रमाणे याची ही स्वप्ने भंग पावतात व तो तीव्र दुःखी होतो. हे दुःख कोणत्याही वस्तूमुळे होत नसून कर्मफळाच्या अपेक्षेमुळे होत असते. या अपेक्षाच्या ताणतणावामुळे देवांचा राजा इंद्र सुद्धा दीनदुःखी होतो. त्याचे सिंहासन कोणी दुसरा हिसकावून घेईल या धोक्याची त्याला नेहमी भीती वाटते. कुणी कठोर व उग्र तपस्या केली तर इंद्राचे सिंहासन डोलू लागते. आपले सिंहासन वाचवण्यासाठी इंद्र कटकारस्थान करतो. ह्या सुखोपभोगाच्या इच्छेमुळे सर्व देवदेवता सुद्धा दुःखी होतात. कधी इंद्राजवळ, कधी विष्णूजवळ, कधी शंकराजवळ जाऊन त्यांना प्रसन्न करून आपले संकट दूर करा अशी प्रार्थना करतात. ह्या वासनामुळे इंद्र व अन्य देवता आत्मारूपी व मुक्तिरूपी श्रेष्ठ पद प्राप्त करू शकलेले नाहीत. हे पद प्राप्त व्हावे म्हणून ते मनोमन कष्टी होतात. पण ज्या श्रेष्ठ योग्यांना हे पद प्राप्त होते ते मात्र त्यामुळे किंचित मात्र ही आनंदित होत नाहीत. हे एक आश्चर्यच आहे. हे पद प्राप्त करून सुद्धा मी त्यामुळे आनंदित झालेले नाही, कारण हर्ष खेद, आनंद दुःख या प्रकारच्या, तसेच मी तू, माझे तुझे किंवा जड चेतन असा सर्व स्वरूपाचा द्वैत भावनेच्या मी पलीकडे गेलो आहे. अद्वैत मनोवृत्तीची स्थिती हीच मुक्ती आहे. लाभ नुकसान, प्राप्ती अप्राप्ती याकडे मी आता समान भावनेने पाहू शकतो. मी नित्य शाश्वत असणाऱ्या आत्मपदाची प्राप्ती केली आहे. त्या पदावर मी स्थिर आहे. ज्याच्याजवळ काहीच नाही तो दीन नसतो, तर त्याच्या सतत कशाची तरी इच्छा असते तो दीन असतो.
ज्याची तृप्ती होत नाही, ज्याला सतत कशाची तरी इच्छा असते, तोच दुःखी असतो. कारण अपेक्षा, वासना व इच्छा ह्याच सर्व दुःखांचे कारण आहेत. अध्याय 4, श्लोक 3. तजयस्य पुण्य पापाभ्याम स्पर्शो यंतर्न जायते, नहि आकाशस्य धूमेन दृश्यमाना अपि संगतिः. अनुवाद: मुक्तिपद प्राप्त केलेल्या व्यक्तींच्या अंतःकरणाला पाप पुण्याचा स्पर्श होत नाही. ज्याप्रमाणे आपल्याला भास होत असला तरी धुरांच्या उंच लोटांचा सुद्धा आकाशाला स्पर्श होत नाही, त्याचप्रमाणे पाप पुण्याचा स्पर्श मुक्ती प्राप्त केलेल्या व्यक्तीला होत नाही. विवेचन: अंतःकरणाचे कार्य 2 प्रकारचे असते. जेव्हा मन, बुद्धी व अन्य इंद्रियाबरोबर वाहत जाऊन त्यांच्या वासना व इच्छा यामुळे अंतःकरण व्यापलेले असते, तेव्हा ती पाप व पुण्याचे भागीदार होते. परंतु वासनामुक्त अंतःकरण जर शुद्ध असेल तर मात्र ती पाप पुण्यापासून मुक्त राहते. पाप पुण्य ही केवळ एक मानसिक धारणा आहे. कोणत्याही कृत्यामुळे नव्हे, तर ते कृत्य तुम्ही कोणत्या भावनेने करतात यावर पाप पुण्य अवलंबून आहे. पाप पुण्य हे शारीरिक कृतीवर नाही, तर मनावर अवलंबून आहे. जेव्हा अंतःकरण वासना, अहंकार यातून मुक्त होते, तेव्हा ते आपोआप विशुद्ध होते. आत्मज्ञानी माणसाजवळ मी कर्ता आहे ही भावनाच नसते. त्यांचा अहंकार व कर्तेपण निघून गेले असते. मग त्याच्यावर पाप पुण्याचा प्रभाव कसा पडणार? म्हणून राजा जनक सांगतो की ज्याप्रमाणे धुरांचा स्पर्श आकाशाला होत नाही, त्याचप्रमाणे पाप पुण्याचा स्पर्श आत्मज्ञानी माणसाला होत नाही. आकाशात उंच गेलेल्या धुरांचा संबंध प्रत्यक्ष आकाशाशी कधीच येत नाही. त्याप्रमाणे या जगात असूनही इच्छाविरहित असण्याचे आत्मज्ञानी त्यापासून अलिप्त राहतो. नजरेला भास होतो की सर्व आकाश धुराने भरून गेले आहे, पण तो भ्रम असतो. त्याचप्रमाणे लोकांना वाटते की ज्ञानीपुरुष सुद्धा संसारी व प्रापंचिक माणसाप्रमाणे सर्व व्यवहार सहभागी होत असल्याने, त्याचप्रमाणे लोकांना वाटते की ज्ञानीपुरुष सुद्धा संसारी व प्रापंचिक माणसाप्रमाणेच सर्व व्यवहारात सहभागी होत असल्याने तो ज्ञानी नसून भोगी आहे. पण हा सुद्धा धुराप्रमाणेच भ्रम असतो. लोकांना वाटते की ज्ञानीपुरुष ढोंग करतोय, दुनियेला फसविण्यासाठी ज्ञानी असल्याचे दाखवतो. ह्या ज्ञानीपुरुषाने तर कोणत्याही गोष्टीचा त्याग केलेला नाही. कपडे, घर काहीच सोडले नाही. सर्व काही इतर माणसासारखेच आहे. जेवण सोडले नाही, इतर व्यवहार सोडले नाही. हा ज्ञानी असू शकत नाही. जेव्हा अज्ञानी माणसे त्यांच्या बुद्धीनुसार ज्ञानी माणसाची लक्षणे ठरवू लागतात, तेव्हा ते स्वतःच्या मनातले विचार ज्ञानी माणसावर लादण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मते जो कपडे घालणार नाही, खाणार पिणार नाही, उपवास करेल, ज्यांचा चेहरा उदास असेल, ज्याला ॲनिमिया झाला असेल, जो वाळून अगदी अशक्त झाला असेल, त्याच्यात बोलण्याची सुद्धा शक्ती शिल्लक नसेल, डोळ्यात तेज नसेल, जणू काही मेल्याप्रमाणे जो जीवन जगेल तोच ज्ञानी. जर एखाद्या माकडाला परमेश्वराचे चित्र काढायला सांगितले तर तो परमेश्वराचे चित्र एखाद्या माकडाप्रमाणेच काढेल. माकडांचा देव मनुष्यासारखा कसा असणार? अज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाची ओळख होऊ शकत नाही, कारण तो स्वतःप्रमाणेच म्हणजे स्वतःच्या अज्ञानातूनच ज्ञानी माणसाची कल्पना करतो. राजा जनकाला स्वतःला आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळेच तो ज्ञानी माणसाची योग्य लक्षणे सांगू शकतो. ही त्यामागचे खरे कारण अष्टवक्रासारख्या ज्ञानी गुरुलाच समजू शकते. जे घडले आहे ते केवळ भ्रम आहे, याचे ज्ञान सुद्धा अज्ञानी माणसाला होऊ शकत नाही. ओम शांती शांती शांती.